माझं नाव पांडुरंग संगवीकर, वय 22, स्थिती लोडिंग. मी पुण्यात वाकडला एका भाड्याच्या खोलीत राहतो. खोली एवढी छोटी आहे की माझी स्वप्न सरळ उभी राहिली तर छताला धडकतात. सकाळी 6:30 ला अलार्म वाजतो, 6:32 ला स्नूज, 6:45 ला गिल्ट, 7 वाजता आईचा कॉल, उठलास का, अभ्यास कर बरं. आईला वाटतं मी अभ्यास करतोय, बाबांना वाटतं मी वेळ वाया घालवतोय, आणि मला वाटतं मी नेमकं काय करतोय. मी BA करतोय. का? कारण ऍडमिशन फॉर्म भरताना रिझन फॉर लिव्हिंग असा ऑप्शन नव्हता. इंटरनेट आणि अस्तित्व. आज सकाळी वायफाय पुन्हा गेला. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी 2 प्रकारच्या आहेत, कनेक्टेड, रिकनेक्टिंग. मोबाईलवर नोटिफिकेशन चमकलं, युअर लोन EMI इज ड्यू. माझ्या आयुष्यातला पहिला अडल्ट मोमेंट म्हणजे लोन घेणं नव्हतं, तो होता EMIचा रिमाइंडर पाहून चहा बनवणं. मी स्वाईप नाही केलं, गॅस पेटवला. कारण काही गोष्टी पोस्टपोन करता येतात, स्वप्न आणि EMI दोन्ही. माझं कॉलेज लाईफ. लोक देवळात जातात श्रद्धेने, मी कॉलेजला जातो सवयीने. क्लासमध्ये प्राध्यापक बोलतात, मी नोट्स लिहितो, पण खरं सांगू माझं डोकं दुसरीकडेच असतं. ते विचारतं, ही डिग्री खरंच काहीतरी बदलणार आहे का, की फक्त माझ्या नावासमोर 3 अक्षरं वाढणार. रमेश माझा रूम पार्टनर. रमेश IIT ड्रॉपआउट आहे. तो म्हणतो, ब्रो, लाईफ म्हणजे ब्लॉकचेन आहे, आपण सगळे ट्रान्झॅक्शन्स आहोत. तो दिवसातून 3 वेळा मेडिटेशन करतो आणि 5 वेळा क्रिप्टो चेक. त्याचा चेहरा शांत असतो, पण चार्ट लाल झाला की त्याचा आत्मा हिरवा पडतो. मी त्याला विचारलं, आपण काय करतोय आयुष्यात? तो म्हणाला, इन्व्हेस्ट करतोय. मी विचारलं, कशात? तो म्हणाला, होपमध्ये. चला आता आपण जाऊया सायबर कॅफेमध्ये. आमच्या गल्लीच्या शेवटी एक जुनं सायबर कॅफे आहे. बोर्ड फिका झालेला, दरवाजा कर्कश आवाज करत उघडतो. आत 4 कम्प्युटर आणि 1 खिडकी. ती खिडकी माझं फेवरेट ठिकाण आहे. वायफाय फ्री आहे, पण इथे विचार जास्त डाउनलोड होतात. मी खिडकीत बसून लोक बघतो. कोणी स्विगी डिलिव्हरी करतोय, कोणी लॅपटॉप बॅग घेऊन कॉर्पोरेटमध्ये जातोय, कोणी गर्लफ्रेंड सोबत स्कूटरवरून हसत जातोय, आणि मी ऑब्झर्व्ह करतो. मला पडलेले प्रश्न. कधी कधी मला वाटतं, आयुष्य हे एक लिंक आहे का, जो कोणीतरी फॉरवर्ड करतो, आपण फक्त रीड करतो पण कधीच ओपन नाही करत. माझ्या आयुष्याचा प्रोग्रेस बार किती आहे, 25% की अजूनही क्रिएटिंग प्रोफाइलिंग. संध्याकाळचं माझं लाईफ. सायंकाळी प्रकाश खिडकीतून आत येतो, धुळीतून तो सरकतो. त्या प्रकाशात मला माझं रिफ्लेक्शन दिसतं, ब्लर झालेलं. कदाचित काच घाण आहे, कदाचित मीच. मी पांडुरंग संगवीकर, BA विद्यार्थी, लोन होल्डर, कन्फ्युज्ड ह्युमन. आणि आज मी पहिल्यांदा स्वतःला विचारलं, जर आयुष्य डाउनलोड होत नसेल तर मी रिफ्रेश मारत राहू का? कॉलेजची कॅन्टीन म्हणजे बॅटलफील्ड आहे. इथे कोणी रक्त सांडत नाही, पण आत्मविश्वास रोज मरतो. मी ट्रे घेऊन बसलो, समोर चहा आणि 4 जणांची फ्युचर प्लॅनिंग. मी कॅट देणार, UPSC सोडून काहीच नाही. भाऊ, कॅनडा फायनल, स्टार्टअप आयडिया सॉलिड आहे. त्यांच्या आवाजात खात्री होती, माझ्या आत शंका. पांडुरंगा, तू काय करणार? हा प्रश्न साधा असतो, पण तो थेट छातीत लागतो. मी हसलो. बघतोय म्हणजे टाइमपास नको करू. टाइमपास हा शब्द लोक दुसऱ्यांसाठी वापरतात, स्वतःसाठी नाही. एक जण म्हणाला, भाऊ, पॅकेज 15 लाख मिळाला तर लाईफ सेट. मी विचार केला, सेट म्हणजे काय? घर, गाडी, की लोकांच्या नजरेतली किंमत? माझी किंमत किती आहे? CGPA, बँक बॅलन्स, की आईबाबांच्या अपेक्षांचं वजन? अचानक आवाज दुरावायला लागले. कॅन्टीन भरलेली, पण मला सगळं धुसर दिसायला लागलं. हात थरथरू लागले. मी स्वतःला म्हणालो, रिलॅक्स, काही नाही. पण आतून एक आवाज, तू मागे पडतो आहेस. तो आवाज जोरात होत गेला. तू सिरियस नाहीयेस, तू लेझी आहेस, तू ॲव्हरेज आहेस. ॲव्हरेज
हा शब्द कुणीतरी कानात नाही, डोक्यात ओरडत होता. मेसेज. फोन व्हायब्रेट झाला. आईचा मेसेज. एक्झाम फॉर्म भरलास ना? मी स्क्रीनकडे बघत राहिलो. रिप्लाय लिहिला, हो. सेंड केला. आणि त्या एका खोट्या शब्दाने माझ्या आत काहीतरी तुटलं. ब्रेकडाऊन. मी अचानक उठलो. कोणी विचारलं, कुठे चाललास? मी म्हणालो, वॉशरूम. पण मी वॉशरूममध्ये रडलो नाही. मी फक्त आरशात स्वतःकडे पाहिलं. डोळ्यात पाणी नव्हतं, पण रिकामे पण होतं. मी स्वतःलाच विचारलं, तू खरंच प्रयत्न करतोयस की फक्त एक्सक्यूज बिल्ड करतोयस? उत्तर आलं नाही, फक्त सायलेन्स. परत कॅन्टीनमध्ये मी परत बसलो. ते अजूनही करिअरबद्दल बोलत होते. जग पुढे चाललं होतं, मी मात्र थांबलो होतो. अचानक मला जाणवलं, मी करिअरच्या भीतीने नाही तुटत, मी कंपॅरिझनने तुटतोय. लोक माझ्यापेक्षा पुढे गेले म्हणून नाही, तर मी स्वतःशी प्रामाणिक नाही म्हणून. संध्याकाळी रूमवर आलो. रमेश क्रिप्टो चार्ट बघत होता. तो म्हणाला, ब्रो, मार्केट क्रॅश झालं. मी हसलो. मार्केट क्रॅश झालं तर पुन्हा उठतं. तो म्हणाला, हो, लॉंग टर्म पाहायचं. मी विचारलं, आपण लॉंग टर्म पाहतो का स्वतःकडे? तो काही बोलला नाही. रात्री 11:47. झोप येत नाही. मन रिकामा असलं की हात आपोआप मोबाईलकडे जातो. मी लिंक्डइन उघडलं. तिथे सगळे जिंकलेले दिसतात. थ्रिल टू अनाउन्स, ग्रेटफुल टू शेअर, ऑनर्ड टू जॉईन. मला वाटतं लिंक्डइनवर दुःखाला अकाउंट बनवता येत नाही. माझ्या वर्गातला संकेत, पोस्ट जॉईन्ड ॲज बिझनेस अनालिस्ट ॲट. फोटोमध्ये तो सूटमध्ये, कॅप्शनमध्ये स्माईल. मी त्याच्या डीपीकडे बघत राहिलो. तो माझ्यापेक्षा काही वेगळा नव्हता, पण आज तो हेडलाईन आहे आणि मी व्ह्यूअर. मी माझा प्रोफाईल उघडला. हेडलाईन, BA स्टुडंट सीकिंग ऑपॉर्च्युनिटीज. सीकिंग हा शब्द माझ्या आयुष्याचं समरी आहे. मी एक्सपिरियन्स सेक्शन एडिट करायला घेतलं. पार्टिसिपेटेड इन, पार्टिसिपेटेड. मी नेहमी पार्टिसिपेट केलं, लीड कधीच नाही. मी शब्द बदलायला लागलो. वर्कड ऑन, कोलॅबोरेटेड, एक्सप्लोर्ड. खरं सांगायचं तर मी फक्त सर्व्हाइव्ह केलं होतं, पण लिंक्डइनवर सर्व्हाइव्ह लिहिता येत नाही. मला अचानक वाटलं, मी खोटं बिल्ड करतोय का? किंवा सगळेच बिल्ड करतात? लिंक्डइन म्हणजे CV नाही, तो क्युरेटेड व्हर्जन आहे. तुझ्या आयुष्याचा एडिटेड ट्रेलर. फुल मूवी कोणी पाहत नाही. आईचा कॉल. बाळा, झोपलास का? नाही. अभ्यास कर, वेळ निघून जातो. वेळ खरंच निघून जातो का? की आपणच त्याच्या मागे धावतो? आईला सांगावंसं वाटलं, आई, मला काय व्हायचं तेच माहित नाही. पण मी फक्त म्हणालो, हो. मी पुन्हा लिंक्डइन स्क्रोल केलं. एक जण जर्मनी, एक जण स्टार्टअप फाउंडर, एक जण NGO हेड. माझ्या छातीत पुन्हा घट्टपणा. तू मागे पडतो आहेस. हा आवाज आता परमनंट झालाय. मी अचानक प्रोफाईल डिलीट करायचा विचार केला. जर मी नसतोच ऑनलाईन तर कंपॅरिझन नसतं. पण मग प्रश्न, जर मी ऑफलाईन असलो तर खरंच अस्तित्वात आहे का? मी अचानक उठलो. रात्री 12:30 वाजले. सायबर कॅफे बंद असतो, पण आज दिवा लागलेला होता. मी आत गेलो. काका बसले होते. त्यांनी विचारलं, झोप नाही येत? मी नाही म्हणालो. ते म्हणाले, स्क्रीन जास्त बघितलास की मन जळतं. मी विचारलं, काका, तुम्ही कधी कम्पेअर केलं का स्वतःला? ते हसले. मी 12वी नापास, माझे मित्र दुबईत, मी इथे. पण मी विचारलं. ते म्हणाले, पण मी माझं दुकान उघडलं, दुसऱ्याचा प्रोफाईल नाही. मी खिडकीत बसलो. रस्त्यावर दिवे, मनात विचार. कदाचित समस्या करिअर नाही, प्रॉब्लेम व्हिजिबिलिटी आहे. जगाला दिसावं असं वाटतंय. व्हॅलिडेशन, लाईक, कमेंट, अप्रूव्हल. पण जर कोणी क्लॅप केलं नाही तर मी काहीच नाही का? आज पहिल्यांदा मला जाणवलं, मी जॉब शोधत नाहीये, मी ओळख शोधतोय. आणि लिंक्डइनवर ओळख मिळत नाही, फक्त डेझिग्नेशन मिळतं. मी प्रोफाईल डिलीट केला नाही, पण मी हेडलाईन बदलली. ट्राईंग टू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट. लोक हसतील कदाचित,
पण पहिल्यांदा ते खरं होतं. रात्री 1:30 वाजता मी नोटबुक उघडली. पहिल्यांदा काहीतरी लिहिलं. मी घाबरलोय, कारण मला माहित नाही मी काय करू शकतो, पण मला हेही माहित नाही मी काय करू शकत नाही. त्या 2 ओळींमध्ये माझा संपूर्ण गोंधळ होता. आज मी पहिल्यांदा ऍडमिट केलं, मला करिअरची क्लॅरिटी नाही, पण मला सत्याची भूक आहे. कदाचित क्लॅरिटीपेक्षा ऑनेस्टी जास्त अवघड असते.